गुड मॉर्निंग सगळ्यांना. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की बा मला बेसिक पासून शिकवा. आपण एक टॉपिक घेतलाय क्वेश्चन टॅग अगोदर आणि आता आपण बेसिक पासून घेतोय. तर सगळ्यांनी पटपट लाईव्ह या. लेक्चर झाले सुरू. तर आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेतोय तो म्हणजे आपण इंग्लिश हा सब्जेक्ट आत्मसात करताना यातल्या कोणकोणत्या ऍस्पेक्ट वरती भर दिला पाहिजे. आता मेन टॉपिक तर चेंज वाईज डिग्री क्लॉजेस आर्टिकल्स, त्यानंतर क्वेश्चन टॅग, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच, त्यानंतर टेन्स, व्हर्ब आहेत. पण बारके बारके जे टॉपिक येतात जसं प्रिपोजिशन आहे, ॲडव्हर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, हे टॉपिक सुद्धा तितकेच महत्वाचे येतात. कारण परीक्षा ही सर्वांगीण असते. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती कधी काय प्रश्न विचारतील याचा काही तपास नाही. ओके, ठीक आहे. झालं. तर आता पहा, पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ग्रामरची व्याख्या तुम्हाला विचारतील. ग्रामर म्हणजे काय? तर सायन्स ऑफ लँग्वेज, भाषाशास्त्र. ग्रामर भाषा शास्त्र. हाऊ मेनी अल्फाबेट आर देअर इन इंग्लिश? 26. इंग्लिशमध्ये ज्या मुळाक्षर आहेत ते 26 येतात. आता 26 मुळाक्षरांनाही अल्फाबेट म्हणतात आणि 26 पेक्षा कमी असतील तर त्याला अल्फाबेट म्हणतात. पण भाषा बदलल्या तर याचं अनेक वचन होतं. म्हणजे अल्फाबेट हा शब्द एकवचनी पण आहे, अनेक वचनी पण आहे. भाषा बदलल्या तर अल्फाबेट्स वापरा. तर अल्फाबेट आपल्याला लिहायचे तर या ठिकाणी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल, त्यानंतर एम एन ओ पी क्यू आर एस एस, त्यानंतर एस नंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. झालं. प्रश्न असा आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला व्हॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स याच्यावरती प्रश्न येतो. म्हणजे एक्झॅक्ट आकडा विचारत नाहीत, पण व्हॉवेल्सचा उच्चार आणि कॉन्सोनंटचा उच्चार याच्यावरती आर्टिकलवरती प्रश्न असतो. स्वर किती येतं इंग्लिशमध्ये? सरळ प्युअर स्वर म्हणलं तर ए ई आय ओ आणि यू. ए ई आय ओ यू. मग ए यू आय ओ यू याच्यावरती जर तुमचे व्हॉवेल्स असतील ते, तर कॉन्सोनंट्स किती येतं? मग उरलेले 21 येतं. हे लिहायची गरज नाही, तुम्हाला ते कळेल. वरती अल्फाबेट दिलेच तुम्हाला. स्वर 5 आहेत आणि त्याच्यानंतर व्यंजने मात्र तुमचे 21 येतं. हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर इन इंग्लिश? मग या ठिकाणी 8 येतं. हा प्रश्न आला बरं परीक्षेला. हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर इन इंग्लिश? ठीक आहे, तर 8 येतं. नंबर 1 नाउन, 2 प्रोनाउन, 3 ॲडजेक्टिव्ह, 4 व्हर्ब, 5 ॲडव्हर्ब, 6 प्रिपोजिशन, 7 कंजंक्शन आणि 8 इंटरजेक्शन. 8 काय? इंटरजेक्शन. म्हणजे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर इन 8 येतं. 8 मध्ये तुम्हाला हे सांगितलं तसं. नाउन, ऑल दॅट यू कॅन सी फील ऑर थिंक इज अ नाउन. पहा, नामाची व्याख्या काय? वास्तविक ऑब्लिक काल्पनिक.
काल्पनिक अशा कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे नाम होय. वास्तविक अगर काल्पनिक अशा कोणत्याही घटकासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे नाम होय. नाम या शब्दाची व्याख्या असते वास्तविक अगर काल्पनिक अशा कोणत्याही घटकासाठी ओळखला जाणारा शब्द म्हणजे नाम होय. ओके, ठीक आहे. आता पहिला मुद्दा, वास्तविक अगर काल्पनिक अशा कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे नाम होय. देर आर 5 टाइप्स ऑफ नाउन्स इन इंग्लिश. नामाचे 5 प्रकार पडतात. नामांचे एकूण 5 प्रकार पडतात. नामांचे एकूण 5 प्रकार पडतात. मग नामाच्या 5 प्रकारापैकी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, याच्यावरती सर्वात जास्त जो प्रश्न विचारतात तो आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन वरती. प्रॉपर नाउन एका विशिष्ट घटकापुरती असतं. म्हणजे प्रॉपर नाउनचा विचार जर केला तर तुम्ही बाळासाहेब शिंदे एक व्यक्ती आहे, विशिष्ट घटक आहे. मग या ठिकाणी प्रॉपर नाउनचा जर विचार जर केला तर राम हा शब्द आहे. त्यानंतर मुंबई हा शब्द आहे. त्यानंतर मुंबई नंतर द गंगा. These are proper nouns because these nouns are related to a particular thing and proper nouns are in singular form. ते एकवचनी असतात कारण त्यांचं अनेक वचन केलं तर त्यांचं सामान्य नाम होऊ शकतं, कारण अनेक वचन होणं हा सामान्य नामाचा गुणधर्म आहे. कॉमन नाउन जसं रामला आपण बॉय म्हणू किंवा मॅन म्हणू, मुंबईला सिटी म्हणू आणि गंगाला रिव्हर म्हणू. रिव्हर. कलेक्टिव्ह नाउन समवाचक नाम टीम. त्यानंतर बुके, बुके, टीम बुके. त्यानंतर क्लास, टीम बुके आणि क्लास. मटेरियल नाउन शुगर, गोल्ड. शुगर, गोल्ड आणि वॉटर जे घटक परिमाणात मोजतात, ज्यांना मोजण्यासाठी लिटर, मीटर किंवा किलोग्रॅमची गरज लागते, त्यांना म्हणतात मटेरियल नाउन. त्यालाच म्हणतात पदार्थवाचक नाम, ज्याला आपण परिमाणात मोजतो, लिटर, मीटर, किलोग्रॅम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ज्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो, या ठिकाणी काल्पनिक घटक पॉवर्टी, काइंडनेस, विजडम. आतापर्यंत विजडम हा शब्द 4 वेळेस परीक्षेला विचारलाय. किती वेळेस? 4 वेळेस. मग नामाच्या प्रकारामध्ये प्रॉपर नाउन म्हणजे फक्त एका विशिष्ट ओळखीसाठी जे आपण मुद्दाम ठेवतो. मुंबई ठेवलेलं नाव आहे, पण शहर आपण ठेवलेलं नाव नाही. ते आपोआप रूढी परंपरे मिळालेले. प्रॉपर नाउन हे एका पिढीपुरतंच असतं आणि कॉमन नाउन हे एका पिढीकडून आपोआप दुसऱ्या पिढीला जात असतं. कुत्रा म्हणलं तर जगात तुम्ही अजून लाखो वर्ष जरी माणसं जगली तर कुत्र्याला कुत्रच म्हणणार येतं. पण एक पिढी संपल्यानंतर जे नामशेष होऊन जातं ते विशेष नाम असतं. बाळासाहेब शिंदे, सचिन तेंडुलकर, कपिल देव ही सगळी नावं एका पिढीनंतर पुढं जातील. आता त्यांची नावं पराक्रमामुळे होतील पुढं, काही 2-4 पिढ्या चालतील, पण नंतर परत विसरतील लोक. ही प्रॉपर नाऊन येतं कारण ते ठेवलेलं असतं आणि ते एका पर्टिक्युलर घटक. आता वर्ल्ड ट्रेड सेंटर बिल्डिंग कोलॅप्स झाली, संपला विषय तिथे. मग इथं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये पॉवर्टी, काइंडनेस आणि विजडम. मुंबई सिटी, टीम, शुगर आणि ऑनेस्टी. दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ नाउन्स. आणि त्यांचे मुंबई प्रॉपर नाउन आहे, सिटी कॉमन नाउन आहे, टीम कलेक्टिव्ह नाउन आहे, शुगर मटेरियल नाउन आहे आणि ऑनेस्टी हे परत ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. हे प्रश्न IMP करा बरं का. झालं. पुढचा मुद्दा आहे
आयडेंटिफाय द टाईप ऑफ नाऊन इन बोल्ड लेटर्स इन द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे बोल्ड लेटरमध्ये गिव्हन सेंटेन्समध्ये आपलं हे पाहायचं आहे, ही लिव्ज इन मुंबई याचा प्रकार पाहायचा आहे. आता मुंबई कोणतं नाम आहे, तर यापैकी आहे ते प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊनला काय म्हणतात, विशेष नाम. आय सॉ अ डॉग हे कॉमन नाऊन आहे, कारण कोणाचं पण कुत्र कॉमन नसतं, कुत्र्याला कुत्रच म्हणतात. टीम हे आहे कलेक्टिव्ह, कलेक्टिव्ह समूहवाचक नाम. ठीक आहे, कलेक्टिव्ह नाऊन. इथं पहा कलेक्टिव्ह, टीम, बुके. त्यानंतर शुगर मटेरियल आणि पॉवर्टी ॲबस्ट्रॅक्ट. पॉवर्टी ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. झालं. पुढचा मुद्दा आहे, अपार्ट फ्रॉम अबाउट टाइप्स नाउन्स आर डिवायडेड इंटू फॉलोइंग टू ग्रुप्स. वरच्या नामाव्यतिरिक्त खालील 2 प्रकारात नामे विभागली गेली आहेत. कॉन्क्रीट नाउन्स या शब्दाचा अर्थ होतो कॉन्क्रीट नाउन, ॲबस्ट्रॅक्ट नाउन याचा अर्थ होतो. कॉन्क्रीट नाउनचा अर्थ काय होतो, दृश्य स्वरूपातील नावे. कॉन्क्रीट नाउनचा अर्थ होतो दृश्य स्वरूपातील नावे. मग दृश्य स्वरूपातील नावे कोणकोणते, तर जसं ट्री आहे, मॅन आहे, त्यानंतर एलिफंट आहे, त्यानंतर वॉटर आहे. ही सगळी दृश्य स्वरूपातील नावं येतं, म्हणजे आपण त्यांना पाहू शकतो डोळ्यांनी. मेन टाइप्स आर 2. कॉन्क्रीट म्हणजे दिसणारे आणि ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे न दिसणारे काल्पनिक नाव असतात. मग या ठिकाणी ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स काल्पनिक घटकांची नावे. नावे आणि यालाच आपण म्हणतो भाववाचक. पॉवर्टी, काइंडनेस, रिचनेस. पॉवर्टी, काइंडनेस आणि रिचनेस ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स, वरचे कॉन्क्रीट नाउन्स. आता प्रोनाउन हा प्रकार काय आहे, तर प्रोनाउन याला म्हणतात सर्वनाम. अ वर्ड दॅट इज युज्ड फॉर अ नाउन. नामाची पुनरावृत्ती टाळणारा शब्द. नामाची पुनरावृत्ती टाळून, नामाची पुनरावृत्ती टाळून नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. नामाची पुनरावृत्ती टाळून नामाऐवजी वापरला जाणारा शब्द याला म्हणतात प्रोनाउन. तर त्या ठिकाणी प्रोनाउन काय भानगडे, जसं ही आहे, त्यानंतर शी आहे, इट आहे, हू आहे, दे आहे, समवन आहे. दीज आर सम काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. नामांचे प्रकार येते. आता त्याच्यामध्ये हू, ही, दॅट, आयदर, समवन, दॅट, व्हॉट हे सगळे शब्द नामाच्या ऐवजी येऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे, आयडेंटिफाय प्रोनाउन्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस. आता नामाच्या आधी आलं तर प्रोनाउन ॲडजेक्टिव्हचं काम करतं बरं, लक्षात ठेवा. नामासाठी आलं पाहिजे ते. आता मला सांगा, हे पहिलं वाक्य आहे, सी इज गोइंग टू द मार्केट. याच्यात मला प्रोनाउन सांगा बरं. चला, सी इज गोइंग टू द मार्केट याच्यात प्रोनाउन सांगा बरं जरा मला. सांगा बरं जरा लेकरांनो, टाईप करा. मार्केट प्रोनाउन आहे. हा मार्केट आहे, नाम आहे बाळा. नामाऐवजी वापरला शब्द आहे तो सर्वनाम. करा, टाईप करा. शी. शी हा शब्द मधु, सदू, सरला, कविता, आई, आत्या यांच्यासाठी वापरला शब्द आहे तो. सांगा लवकर. शी. पहिल्या वाक्यात शी. दुसऱ्या वाक्यात सांगा लवकर पटकन. दुसऱ्या वाक्यातलं सर्वनाम सांगा. दुसऱ्या वाक्यात आय. दुसऱ्या वाक्यात आय. तिसरं वाक्य सांगा आता,
इज धिस पेन युअर्स. आता धिस हा शब्द पेनच्या आधी आला म्हणून त्या ॲडजेक्टिव्हचं काम करतो. प्रोनाऊन वेगळे. प्रोनाऊन नामाच्या ऐवजी आलंय. सांगा लवकर. तिथे नावाच्या ऐवजी एक शब्द टाकलाय. पटकन सांगा. युअर्स. तिसऱ्या वाक्यात युअर्स. त्यानंतर द हाऊस ऑन द कॉर्नर इज देअर्स. इथं देअर्स अंडरलाईन करा देअर्सला. ही मेड केक हिमसेल्फ. यात दोन प्रोनाऊन येतं. ही आणि हिमसेल्फ दोन येतं. ही आणि हिमसेल्फ. बरोबर. चला आता नामाच्या ऐवजी येणारा शब्द या ठिकाणी सी, इथं आय, इथं युअर्स, इथं द हाऊस ऑन द कॉर्नर इज देअर्स. त्यांचं आहे, पाटलांचं आहे म्हणजे देअर्स वापरलं. ही एक हे आणि हिमसेल्फ एक, दोन्ही पण प्रोनाऊन येतं. वी डिड इट आवर सेल्फ, इथं वी आणि आवर सेल्फ. दिस इज माय फेवरेट मूवी. धिस मूवीचं नावाच्या हे वापरलंय. हु इज ॲट द डोअर. हु. विच इज युअर बॅग. विच. द गर्ल हु ओन द फर्स्ट प्राइज इज माय फ्रेंड. या ठिकाणी द गर्लसाठी हु वापरलं, इथं हु. गर्लसाठी हु वापरलंय. समवन इथं हे वापरलंय. ठीक आहे. देअर अम्ब्रेला हे नाही. देअर हा शब्द अम्ब्रेलाची माहिती सांगतो म्हणून त्या ठिकाणी ते विशेषणाचं कार्य करतं. दीज आर प्रोनाउन्स. Pronoun is always used to avoid the repetition of a noun and it is used for a noun. नामासाठी वापरतात ते सर्वनाम. ठीक आहे. एक मला ॲपमध्ये सारखं मेसेज करतं इंग्लिश लाईव्ह होईल का, लाईव्ह होईल का, आणि लाईव्हला येत नाही. काय मला काही कळत नाही. कोण आहे काय कळत नाही. सारखा आता मेसेज पण आलाय इंग्लिश लाईव्ह होईल का, आणि लाईव्ह तर येत नाही. हां. ॲडजेक्टिव्ह. Adjective is a word that gives more information about a noun or pronoun. विशेषण हे नामाची अधिक माहिती सांगणारा शब्द असतो. विशेषण. आणि विशेषण फक्त नामाचीच नाही तर सर्वनामाची सुद्धा अधिक माहिती सांगतं. मग नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. लक्षात ठेवा. पहा बरं. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो. मग क्लेवर, फाईव्ह, लिटल, धिस, नायदर हे सगळे शब्द आहेत. हे झाले विशेषण. ॲडजेक्टिव्ह विशेषण. क्लेवर, फाईव्ह, लिटल, धिस आणि नायदर हे सगळे विशेषण आहेत. पहा. आयडेंटिफाय ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. द ग्रीन ॲपल टेस्टस स्वीट. आता ह्या ग्रीन ॲपलला गोड चव आहे. तर ॲपल ग्रीन पण येतं आणि स्वीट पण येतं, गोड पण येतं. तर या वाक्यात दोन विशेषणे. टाईप करा बरं जरा. कोणते विशेषण आहेत सांगा बरं जरा. सांगा बरं जरा. दोन विशेषण आहेत. टेस्ट. टेस्ट क्रियापद आहे. कोणते दोन विशेषण आहेत वाक्यात सांगा बरं जरा. बरोबर. या वाक्यात आहे ग्रीन आणि स्वीट. त्याप्रमाणे सी वोर ब्युटिफुल ड्रेस ॲट द पार्टी. ब्युटिफुल ड्रेसची माहिती सांगतो. इट वॉज कोल्ड अँड विंडी नाईट. या ठिकाणी नाईट कशी आहे तर विंडी आणि कोल्ड आहे. द ओल्ड मॅन वॉक स्लोली. ओल्ड हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मॅन बद्दल माहिती सांगतो. आणि वी सॉ अ ह्यूज एलिफंट इन ॲट द झू. ह्यूज. आय हॅव सम मनी. माझ्याकडे काही पैसा आहे. काही शब्द मनीची माहिती सांगतो. दॅट बुक इज माइन. या ठिकाणी दॅट हा शब्द आहे. दॅट.
झालं. वर्ब. इट इज अ वर्ड दॅट टेल्स अबाउट द ऍक्शन ऑर स्टेट ऑफ सब्जेक्ट. इट इज अ वर्ड दॅट टेल्स अबाउट द ऍक्शन ऑर स्टेट ऑफ सब्जेक्ट. हा तो शब्द आहे की जो वर्ड दॅट टेल्स अबाउट द ऍक्शन ऑर स्टेट ऑफ सब्जेक्ट म्हणजेच क्रियापद, क्रिया दाखवणारा, क्रियास्थिती दाखवणारा शब्द. लक्ष द्या. क्रिया स्थिती व मालकीदर्शक शब्द. क्रियास्थिती व मालकीदर्शक शब्द. प्ले, राईट, वर्क, हॅव, इज आणि डू. आता महत्वाचा मुद्दा आहे. वाक्यात एकच क्रियापद असतं तर ते मेन वर्ब असतं, पण 2-3 असतील तर हे असतं मेन वर्ब आणि हे असतात हेल्पिंग वर्ब. कारण मेन एकच असतो, हेल्पिंग मात्र 2-4 असू शकतात. कुटुंबाला प्रमुख एकच असतो, बाकी सगळे आबाळ गाबाळ असतं, बाकी बारकं बारकं तुमच्यासारखं. तर हा प्रकार आहे. आणि क्रियापद कर्त्यानंतर क्रियापद असतं, शक्यतो कर्त्यानंतर क्रियापद असतं. तर मला सांगा, द बर्ड्स सिंग इन द मॉर्निंग. पक्षी सकाळी सकाळी गातात आणि आपण आंघोळ करताना गातो. सांगा बरं जरा, द बर्ड्स सिंग इन द मॉर्निंग. उत्तर सांगा. वर्ब सांगा, वर्ब. चला, कोणतंही वर्ब सिंग. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आहे समजा शुद्धीवरती आहे, थोडेफार तुम्हाला क्रियापद तरी ओळखायला येते. कमीत कमी क्रियापद ओळखायला येतात, सर्वनाम ओळखायला येतात, त्याची संख्या पण विचारतात. या ठिकाणी बर्ड्स सिंग, सी ड्रिंक्स, चिल्ड्रन लाफ, ही ड्राईव्हज, सी इज आणि ही हॅज. वाक्यात जर एकटंच क्रियापद असेल तर तेच तुमच्या वाक्याचं मेन वर्ब असतं. तर मला एक सांगा, आता सी इज डॉक्टर याच्यात हे इज जे आहे हे कोणतं क्रियापद आहे? हे हेल्पिंग वर्ब आहे का मेन वर्ब? जर हेल्पिंग असेल तर हेल्पिंग लिहा, मेन असेल तर मेन लिहा. लिहा बरं बाळांनो, करा बरं प्रयत्न. छान छान करा बरं प्रयत्न बाळांनो. मेन वर्ब या ठिकाणी इज ए मेन वर्ब आहे. ओके, ठीक आहे. ॲडवर्ब. अँड ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट ॲड्स मोर टू अ वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. ॲडवर्ब हा शब्द कोणाकोणाची माहिती सांगतो? तर बाळांनो, ॲडवर्ब हा शब्द क्रियापद, विशेषण आणि क्रियाविशेषण या तिघांची माहिती सांगतो. एकदम महत्वाचा प्रश्न. आपल्याला ॲडवर्ब फक्त एवढंच माहिती की क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. इथे ॲडवर्ब सगळ्यांचीच माहिती सांगतं, सगळ्यांचीच माहिती सांगतं. ओके, ठीक आहे. आता लक्ष द्या. ॲडवर्ब, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. इथं पहा, क्रियापद, विशेषण व दुसरे एखादे क्रियाविशेषण याविषयी माहिती सांगणारा शब्द. क्रियापद, विशेषण व दुसरे एखादे क्रियाविशेषण याविषयी माहिती सांगणारा शब्द. ब्युटिफुली, स्लोली, ऑलवेज, हिअर, टुमॉरो, ट्वाइस आणि एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. आता सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या. ब्युटिफुली, स्लोली, ऑलवेज, हिअर, टुमॉरो, ट्वाइस. क्रियापदाला केव्हा
कोठे आणि कसे असे प्रश्न विचारा, उत्तर तुमचं क्रियाविशेषण येईल. पण याच्यात धोका काय माहितीये का? आपल्याला विशेषणाची माहिती सांगणारा शब्द सुद्धा क्रियाविशेषण सांगायचा आणि क्रियाविशेषणाची माहिती सांगणारा सुद्धा क्रियाविशेषण सांगायचा आहे. पहा, ॲडव्हर्ब ऑफ ॲडजेक्टिव्ह, विशेषणाचे क्रियाविशेषण, विशेषणाचे क्रियाविशेषण. मग विशेषणाचं क्रियाविशेषण कोणतं आहे? राम इज क्लेव्हर बॉय. आता या ठिकाणी इथं बॉय लिहिलं, इथं अ लिहायचं, इथं व्हेरी शब्द लिहायचा आहे, व्हेरी. तर क्लेव्हरची माहिती सांगण्यासाठी व्हेरी शब्द आहे, म्हणून तुमच्या वाक्यातलं व्हेरी आहे ना, विशेषणाचं क्रियाविशेषण आहे. या ठिकाणी इथं व्हेरी विशेषणाचं क्रियाविशेषण. ॲडव्हर्ब ऑफ व्हर्ब, क्रियापदाचे क्रियाविशेषण, क्रियापदाचे क्रियाविशेषण. मग ॲडव्हर्ब ऑफ व्हर्ब, सी वॉक्स स्लोली, सी वॉक्स स्लोली. मग क्रियापदाचे क्रियाविशेषण, मग या ठिकाणी स्लोली हा शब्द, मग या ठिकाणी स्लोली. आणि ॲडव्हर्ब ऑफ ॲडव्हर्ब, क्रियाविशेषणाचे क्रियाविशेषण, क्रिया विशेषणाचे क्रियाविशेषण, क्रियाविशेषणाचे क्रियाविशेषण. सी वॉक्स व्हेरी स्लोली, व्हेरी, सी वॉक्स व्हेरी स्लोली. झालं. क्रियाविशेषणाचे क्रियाविशेषण, सी वॉक्स व्हेरी स्लोली. झालं. आता या वाक्यात व्हेरी, स्लोली आणि व्हेरी हे 3 शब्द येतात. हे 3 शब्द नीट लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. ओके, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, आयडेंटिफाय ॲडव्हर्ब्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खालच्या वाक्यात तुम्हाला ॲडव्हर्ब सांगायचे, पण ॲडव्हर्ब फक्त क्रियापदाची माहिती सांगत नाही, तर ॲडव्हर्ब हा शब्द क्रियापद, क्रियाविशेषण आणि विशेषण यांची माहिती सांगतो. सी वॉज सो टायर्ड, टायर्ड इज अन ॲडजेक्टिव्ह बट सो इज ॲडव्हर्ब, इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट टायर्ड. आणि टायर्ड इज अन ॲडजेक्टिव्ह, टायर्ड बद्दल माहिती सांगणारा शब्द सो आहे, म्हणून त्या ठिकाणी ते ॲडव्हर्ब आहे, कारण विशेषणाची माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो. उत्तर सांगा बरं जरा मला, पहिल्या वाक्यातलं कोणतं ॲडव्हर्ब आहे? सांगा बरं जरा, ॲडव्हर्ब कोणतं आहे? क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? पटकन सांगायचं. क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? चला, टाईप करा पटकन. ब्युटिफुली. आणि तुम्हाला एक सांगतो, विशेषणांची संख्या आणि क्रियाविशेष संख्या आणि सर्वनामाची संख्या विचारली वाक्यामध्ये, या वाक्यात किती विशेषण आहेत, किती क्रियाविशेषण आहेत, असा प्रश्न विचारतात एमपीएससीला. ब्युटिफुली. त्यानंतर ही रॅन क्विकली, या ठिकाणी क्विकली. द बेबी स्लेप्ट पीसफुली, पीसफुली. दे अराइव्ड अर्ली फॉर द मीटिंग, अर्ली, लवकर. आय विल कॉल यू लेटर, नंतर. सी इज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी. ही वॉज सो टायर्ड, सो. राजू रॅन व्हेरी फास्ट. मग हे ॲडव्हर्ब आहे आणि हे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्हची माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब आहे आणि ॲडव्हर्बची माहिती सांगणारा शब्द सुद्धा ॲडव्हर्ब आहे. म्हणजे फक्त क्रियेविषयी माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब असतो असं नाही, तर क्रियेविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाबरोबर विशेषण आणि क्रियाविशेषण यांची माहिती सांगणारा शब्द सुद्धा ॲडव्हर्ब असतो. झालं. पुढचा मुद्दा आहे प्रिपोजिशन, अ वर्ड और फ्रेज दॅट इज युज्ड बिफोर अ नाउन और प्रोनाउन टू शो प्लेस, टाइम, डायरेक्शन. नामाला वाक्याशी जोडणारा शब्द, नामाला वाक्याशी जोडणारा शब्द. पक्षी, झाड, बसला. हे वाक्य अपूर्ण आहे, वाक्यात एक नाम सुट्ट झालंय, वाक्याचे काय पक्षी बसला एवढंच वाक्य.
याला तुम्हाला हे जोडावं लागेल, झाडावर. हे काय शब्द घ्यावे, पक्षी झाडावर बसला. मग हा शब्द वर आहे आणि तो नामाला जोडलाय, मग हे झालं तुमचं शब्दयोगी अव्यय. त्या शब्दामुळे शब्दांचा योग जुळून आलाय. तसंच इंग्लिशमध्ये इन, ऑन, अंडर, ओव्हर, अक्रॉस, अलोंग, थ्रू, बाय, बिटवीन यासारखे शब्द असतात. झालं. मग या ठिकाणी प्रिपोजिशन्स आहे, जसं आय लिव्ह इन पुणे. इन असल्याशिवाय पुणे जोडलं जाऊ शकत नाही वाक्याशी, आणि म्हणून शब्दयोगी अव्ययानंतर नेहमी नाम असतं, कारण त्याचं कार्यच आहे की नामाला वाक्याशी जोडण्याचं. आणि शब्दयोगी अव्ययानंतर येणारं नाम नेहमी, शब्दयोगी अव्ययानंतर येणारं नाम नेहमी काय असतं, द्वितीयत असतं. पुणे, राम, श्याम हे शब्दयोगानंतर जर आलं तर ते द्वितीयत असतं. आणि शब्दयोगी अव्ययानंतर येणारा शब्द द्वितीयत असल्यामुळं आय नाही येणार, ही मेल, मी येईल, ही मेल, हर येईल, दे मेल, ते शब्द द्वितीयत असतात आणि ते तुम्हाला नंतर शिकवेल मी. आता प्रिपोजिशन ऑन, इन, बाय, इन टू, बिटवीन आणि फ्रॉम. तर मला सांगा, खालच्या वाक्यात एक शब्द असा आहे की जो एका नामाला वाक्याशी जोडण्याचं काम करतो. सांगा बरं जरा, चला पटकीन सांगा बरं जरा लेकरांनो. टाईप करा, टाईप करा. चला फट 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 घ्या. कोणता? ऑन. आय विल बी गोइंग टू चर्च इन द मॉर्निंग. आय विल बी गोइंग टू चर्च, या ठिकाणी टू इन द मॉर्निंग, आणि टू चर्च आणि इथं इन द मॉर्निंग हे पण इन पण आहे, दोन प्रिपोजिशन येतं. सी प्लेस द प्लेस ऑन द डायनिंग टेबल, प्लेट्स ऑन. भास्कर फाउंड द कॅट हायडिंग अंडर द टेबल, अंडर. आणि क्लाइम्ड अप द लॅडर, अप. आणि या ठिकाणी ऑन टू द रूफ, ऑन टू. झालं. प्रिपोजिशन्स किती येतात. आणि प्रश्न काय विचारतात की हाऊ मेनी प्रिपोजिशन्स आर युज्ड इन द सेंटेन्स, गिव्ह देअर नंबर, त्यांचा नंबर द्या. प्रश्न विचारतात ते. हे सगळे प्रिपोजिशन हे पाठ करून घ्या तुम्ही. प्रिपोजिशनची लिस्टच पाठ करायची, लगेच कळतं मग त्यांचे उपयोग काय येतं. कंजंक्शन. आता हा थोडा सिरियस टॉपिक आहे, हा थोडा वेगळा आहे, कारण याच्यावरती प्रश्न असतात, कारण हा महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक मी उद्या घेतोय, कारण आता आपण सुरू केलं इंग्लिशचं, आता तिसरं लेक्चर इंग्लिशचं. तर लाईव्ह माझं 7:30 वाजता लेक्चर असतं आणि मराठी 2 वाजता असतं. तर तेही लेक्चर मी सकाळी घेईल इथून पुढं, कारण दुपारच्या सेशनमध्ये मला पुस्तकांची कामं करायची येतं. मला पुस्तक पोलीस भरती, पशुसंवर्धन, वनसेवा, त्यानंतर महिला व बालविकास यांची पुस्तकं तयार करायची येतं आणि इंग्लिशच्या नोट्स तयार करायच्या आता आपल्या टेस्ट सिरीजसाठी. तर ते सकाळी घेऊन टाकतो मी. म्हणजे दोन्ही पण 7:30ला इंग्लिश राहील आणि 8:30ला मराठी राहील. म्हणजे 9:30 वाजेपर्यंत तुमचे सगळे लेक्चर संपून जातील आणि आपण उद्यापासून महिला व बालविकासचं शेड्यूल लावतोय उद्यापासून. ठीक आहे. तर आता भेटूया आपण उद्याच्याला. धन्यवाद.